नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। एका व्यक्तीचं लग्न झालं। लग्नानंतर त्याने आपल्या बायकोला वाजत गाजत आपल्या घरी आणलं। त्या दिवशी त्याची सुहाग रात्र होती। बायको खोलीमध्ये त्याची वाट पाहत होती आणि तो आपल्या मित्रांसोबत फोनवर बोलत होता, कारण त्याच्या आयुष्यामध्ये या अगोदर एकही महिला नव्हती। त्यामुळे त्याला समजत नव्हतं की बायको समोर जाऊन काय करावे। बायको आपल्यावर नाराज झाली तर ती काय विचार करेल, या सगळ्या गोष्टीमुळे तो खूप परेशान झाला। त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता। त्यामुळे त्याने आपल्या मित्रांकडे जाऊन विचारपूस केली की मी आता काय करू, मला स्वतःवर विश्वास नाही। यानंतर त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला की तू शक्तिवर्धक गोळ्या खाऊन तुझ्या बायकोच्या जवळ जा, आणि तो नवरदेवसुद्धा तसंच करतो। त्याने शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या आणि तो आपल्या बायकोच्या जवळ गेला। या अगोदर तो अनेकदा आपल्या बायकोसोबत फोनवर प्रेमाने बोलत होता, पण त्या रात्री काहीतरी वेगळंच झालं। त्याने बायकोसोबत थोडंही बोललं नाही। यानंतर तो तिच्यावर एकदम जनावरासारखा तुटून पडला। एक रात्र, 2 रात्र आणि 3 रात्री, तीनही रात्री त्याने बायकोला थोडंही झोपू दिलं नाही। त्याने एकदम विचित्र प्रकारे, अनैसर्गिक प्रकारे आपल्या बायकोसोबत शारीरिक संबंध स्थापित केले आणि शेवटी लग्नाच्या फक्त 7व्या दिवशी त्याच्या बायकोची अशी मृत्यू झाली की ऐकून तुम्हीसुद्धा दंग व्हाल। आणि ज्या वेळेस त्या मुलीचे रिपोर्ट समोर आले तर तिच्यामध्ये जे काही बदलाव झाले होते, यानंतर सर्वच लोक हैराण झाले। ही घटना ऐकून तुम्हीसुद्धा विचार कराल की एक सुशिक्षित व्यक्ती असं कसं काय करू शकतो, पण ही घटना एकदम सत्य आहे। तर काय आहे संपूर्ण प्रकार आणि कुठे घडली ही घटना, हे सर्व काही सविस्तरपणे जाणून घेऊया। पण त्या अगोदर तुम्हीसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ही घटना समोर आली आहे बिहारच्या चंपारण जिल्ह्याच्या मझौरिया या गावातून। मझौरिया गावामध्ये नितीन ओमर नावाचा 32 वर्षांचा एक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत म्हणजेच आईवडीलसोबत राहायचा। नितीन ओमर हा इंजिनियर होता। त्याला अगोदर 3 बहिणी होत्या आणि 3ही बहिणीचं लग्न झालं। नितीन हा शेवटचा लग्नाचा राहिला होता। त्याच्या आईवडिलांना त्याचं लग्न करायचं होतं, त्यामुळे मागच्या वर्षींपासून ते आपल्या नितीनसाठी मुलगी पाहत होते। नितीनने 7-8 मुली पाहिल्या, पण त्याला कोमल प्रजापती नावाची एक मुलगी पसंत आली। कोमल ही 3 कोणी गावाची राहणारी होती आणि फक्त 24 वर्षांची होती। एक सुशिक्षित, सुंदर आणि नावासारखी कोमल ही मुलगी होती। कोमल आणि नितीन दोघांनी एकमेकांना पसंत केलं। शेवटी दोघांचं लग्न फिक्स झालं। तारीख होती 12 नोव्हेंबर 2025ची। त्या दिवशी कोमल आणि नितीन दोघांचं लग्न पार पडलं। कोमलबद्दल सांगायचं म्हणजे तिला आईवडील नाहीत। आईवडील काही वर्ष अगोदर ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले होते। यानंतर मोठ्या भावाने तिला सांभाळलं, तिला लहानाचं मोठं केलं, शिकवलं आणि तिचं लग्न लावून दिलं। मोठ्या भावाने आणि वहिनीने कोमलला अगदी आपल्या मुलीसारखं समजलं होतं आणि तिला शिकून तिचं लग्न एका चांगल्या व्यक्तीसोबत लावलं होतं। पण त्यांना माहिती नव्हतं की कोमलची अवस्था काय होणार आहे। लग्न अतिशय उत्साहाने पार पडलं आणि 2 दिवसानंतर नितीन आपल्या बायकोला आपल्या घरी घेऊन जातो। 2 दिवसानंतर नितीनच्या घरचंसुद्धा सर्व परंपरा, पूजा, विधी पार पडल्या आणि नितीनची कोमलसोबत सुहाग रात्र होती। त्या रात्री कोमल नितीनची वाट पाहत त्याच्या खोलीमध्ये बसली, तर दुसरीकडे नितीन हा आपल्या मित्रांसोबत फोनवर बोलत होता, कारण त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता। त्याला विश्वास नव्हता की तो बायकोसमोर जाऊन काय करेल, कारण या अगोदर त्याची एकही महिला मैत्रीण नव्हती आणि कोणत्याही मुलीसोबत, महिलेसोबत त्याने हे काम केलं नव्हतं। त्यामुळे त्याला स्वतःवर विश्वास नव्हता की जर बायकोला आवडलं नाही किंवा बायकोला जर काही विचित्र वाटलं तर ती आपल्याबद्दल काय विचार करेल। यामुळे तो आपल्या अनुभवी मित्रांना विचारतो की मी काय करू, मला काही पण समजत नाही। त्यावेळेस नितीनचे मित्र त्याला सल्ला देतात
की तू एक काम कर, तू मेडिकलमधून काही शक्तिवर्धक गोळ्या घे आणि एक गोळी खाऊन तू आपल्या बायकोच्या जवळ जा. यानंतर तुला काही पण टेन्शन राहणार नाही, सगळं काही ॲटोमॅटिक होत राहील. नितीन ते ऐकतो, पण त्या बैलानं एक गोळी न खाता 3-4 गोळ्या खाल्ल्या आणि त्या गोळ्या खाऊन तो आपल्या बायकोच्या जवळ जातो. बायकोसोबत लग्नाच्या अगोदर तो अगदी प्रेमाने फोनवर बोलत होता, पण त्या रात्री त्याने एकही मिनिट बायकोला बोललं नाही आणि तो सरळ जनावरासारखा तिच्यावर तुटून पडतो. बायकोची इच्छा आहे की नाही, तिला काही समस्या आहे की नाही, हे काही पण पाहिलं नाही, काही पण न विचारता तो तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित करतो आणि हे 2-3 तास अशा प्रकारे चालू होतं. बायकोलासुद्धा त्रास होत होता, तिला हे सगळं नको होतं. काही दिवसानंतर तिची करण्याची इच्छा होती, पण त्यावेळेस नितीन ऐकत नव्हता. त्याने बायकोची मर्जी न विचारता तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध स्थापित केले. कोमल पण नवऱ्याला नकार देत नाही, कारण तिला वाटते की पहिलीच रात्र आहे आणि नवऱ्याला आपण नकार दिला तर तो आपल्याबद्दल काय विचार करेल. यानंतर नितीन तिला रात्रभर झोपू देत नाही. कोमल रात्रभर झोपली नव्हती. सकाळ होती, घरात अनेक पाहुणे होते, सर्व लोक तिच्याकडे पाहत होते, पण कोमलची तब्येत आतमधून पूर्ण खराब झाली होती. शेवटी त्यांनी घरी एका डॉक्टरला बोलावलं आणि डॉक्टरांकडे दाखवलं असता ती एकदम नॉर्मल बिमार झाली असं डॉक्टरांनी सांगितलं. दुसरी रात्र येते. त्या रात्री कोमलला वाटलं की आज तरी सर्व काही नॉर्मल राहील, पण दुसऱ्या दिवशीसुद्धा नितीन दिवसभर मोबाईलवर घाणेरडे व्हिडिओ पाहतो आणि त्या रात्रीसुद्धा त्याने अनेक शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या होत्या. या गोळ्या खाऊन तो आपल्या बायकोच्या जवळ गेला आणि ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयंकर रात्र होती. त्या रात्री नितीनने सर्व सीमा पार केल्या. त्याने जे काही दिवसभर मोबाईलमध्ये पाहिलं होतं, हे सगळे कृत्य त्याने आपल्या बायकोसोबत केले होते. त्या रात्री पण तिला झोप लागली नाही आणि असेच 3-4 दिवस निघून गेले. चौथ्या दिवशी कोमलची अवस्था अशी झाली होती की तिला नीट उभं टाकता येत नव्हतं, तिला चालता येत नव्हतं, तिला सारख्या उलट्या होत होत्या, चक्रा येत होत्या. यामुळे कोमलचा नवरा नितीन कोमलच्या मोठ्या भावाला फोन करतो आणि म्हणतो की तुमची बहीण आली तेव्हापासून खूप बिमार आहे, हिला काय समस्या आहे आम्हाला माहीत नाही, आम्ही दवाखाना केला पण ही नीट झाली नाही, तुम्ही हिला घेऊन जा. असं ऐकताच कोमलचा भाऊ तिच्या घरी पोहोचतो. तिला एका मोठ्या गायनाकोलॉजिस्टकडे नेण्यात आलं होतं, कारण की कोमलने आपल्या वहिनीला सांगितलं होतं की तिला काही पर्सनल प्रायव्हेट प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तिला सरळ एका गायनाकोलॉजिस्टकडे नेण्यात आलं. यानंतर त्या ठिकाणी कोमल मृत्यूच्या दारामध्ये उभी होती. तिच्या रिपोर्ट आल्या नव्हत्या, पण वहिनी तिला विचारत होती की तुझ्यासोबत काय झालं, पण ती काही पण सांगत नव्हती, फक्त रडत होती. शेवटी कोमलची मृत्यू झाली. लग्नाच्या अवघ्या एका आठवड्यामध्ये कोमलची अशी तडफोडून मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात होती. पण यानंतर कोमलच्या रिपोर्ट समोर आल्या आणि रिपोर्टमध्ये जे काय होतं ते अगदी थरारक होतं. कोमलच्या डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत एकदम जनावरासारखा संबंध स्थापित केला. कोमलची इच्छा नव्हती तरीही त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित केले. कोमलला अशी बिमारी झाली होती की ती मागच्या 5 दिवसांपासून झोपली नाही. तिच्या योनीमध्ये इन्फेक्शन झालं होतं, तिच्या योनीमध्ये अनेक पदार्थ सापडले होते. या सगळ्या गोष्टीमुळे कोमलला मानसिक बिमार झाली आणि ती शारीरिक बिमारसुद्धा झाली आणि त्याच कारणामुळे तिची तात्काळ मृत्यू झाली. बाकी या घटनेनंतर त्या डॉक्टरला अटक केली. आजूबाजूच्या परिसरामध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला होता. ज्या कोमलला आईवडील नव्हते त्याच कोमलची आज अशी मृत्यू झाली होती. बाकी यानंतर त्या इंजिनियरला अटक केली आणि अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली. पण या व्हिडिओमधून एवढं सांगणं आहे की कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणत्याही गोळ्या खाऊ नका. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.